करण्यासाठी आपण व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्या गेले पाहिजे विचार करतो महाराज। स्टेटसला ठेवल्या गेली पाहिजे, फेसबुकवर टाकल्या गेली म्हणजे सुखी तिथं राहून सुख उपभोगत नाही महाराज, आम्ही सुखी आहे हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो महाराज। तिथं गेलो सेल्फी काढतो, एवढा खर्च करतो महाराज, शिमला जातो, मनाली जातो, दूर दूर फिरतो, फोटो काढतो आणि सेल्फीला टाकतो, सेल्फी काढून सर स्टेटसला टाकतो आणि पाहतो नेमकं कोणी कोणी बघितलं, तिथं आजूबाजूचा निसर्ग सोडून देतो, नेमका आमचा फोटो पाहिला तरी कोणी 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 पाहिला, नेमका आमचा जो विरोधक असते नेमका आमचा जो विरोध असते त्यांना पाहिला की नाही ते पाहतो महाराज, त्यानं जर तो पाहिला नाही पुरा खर्च व्यर्थ जातो महाराज आपला। आम्हाला अपेक्षित असते त्यानं पाहायला पाहिजे, एकदा का त्याला मिरच्या जमल्या का आमचा फार तळहाट निघून जाते महाराज। सुखी असण्यापेक्षा सुखी असलेलं दाखवण्यामध्ये आम्हाला सारस्व जास्त आहे महाराज। एक मनुष्य होता, त्या मनुष्याचा आपण आवर्त घेऊ, 10:30 पर्यंत आपलं सगळं निपटलं पाहिजे, 15 मिनिटात घेऊ। बघा एक मनुष्य होता, तो मनुष्य जीवनभराची त्यांनी कमाई केली, खूप पैसा जमा केला, पैसा जमा केल्यानंतर पूर्ण पैसा जमा केला, बॅगाच्या बॅगा भरल्या, संपत्ती 7 वारे जमा केली महाराज। तुम्ही आम्ही सगळे संपत्तीच्या मागे लागतो महाराज, एक 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 नाव 7 वारा करत घेतो, शेजारचं विक्री लगेच घेऊन टाकतो, प्लॉट विक्री लगेच घेऊन टाकतो, इकडे प्रॉपर्टी तिकडे प्रॉपर्टी, हे सोनं ते सगळ्या गोष्टी करत 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 अंगावर जातो महाराज। वेगवेगळे सातबार ते विनोद भाऊ सगळे सातबारे आमच्या अंगावर करतो आणि सगळ्यात शेवटी सगळे सातबारे पोराच्या नावावर करून देतो, मग म्हणतो आता मोकळा झाला। मग ह्यासाठी केला होता काय हा तास नाही, सर्व जमा करतो सर्व दुसऱ्याच्या नावावर करून मोकळा होऊन जातो, आता म्हणते आता सुखी आहे। मग आता याचा मुक्काम असते वाडग्यात, घर वाढले असते यानं, पगारामधून पैशाची कटोती असते, याच्या इन्स्टॉलमेंट यानं भरलेल्या असतात घराची, सुनबाई येते, सुनबाई बेडरूम मध्ये राहते आणि हॉल मध्ये झोपते। जर हा विषय असेल, जर खेड्यातला असेल ना महाराज, याची ड्युटी असते वाडग्यावर, एक उस्ती एक ब्लँकेट आणि खालचं अंथरून चालले वाक्य घेऊन वाडग्यावर, अशी परिस्थिती आहे महाराज। मग ह्याच्यासाठीच आपण जगतोय का, हे आपण सोबत घेऊन जाणार नाही। त्या माणसानं सुद्धा खूप संपत्ती जमा केली महाराज, हे संपत्ती जमा कर ते कर, पूर्ण 7 वारे अंगावरती केले, खूप पैसे जमा झाले, पैसेच पैसे होते महाराज, मात्र सुख अजिबात नव्हतं। इकडे विचार सुखी नेमकं राहायचं तरी कसं आनंदी राहायला पाहिजे, याला विचार, त्याला सल्ला विचार, त्याला सल्ला विचार, आपल्या मित्रांना विचार, वकिलांना विचार, डॉक्टरांना विचार, कोणीच त्याच्या सुखाचं समाधान सांगत नव्हतं महाराज। एक दिवस वैतागला, हे पैसे घेऊन जातो म्हणे एकदाच, एखाद्या बाबाला विचारतो नेमकं सुख आहे की नाही, आनंद नेमका असला पाहिजे, हसतच नाही हो महाराज। विचार करायला लागला, विचार करायला लागला, त्याच्या शेजारी एक घर होतं महाराज, शेजारी घरामध्ये नेहमी हसण्याचा आवाज यायचा, किती 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 हसायचे, याच्या घरी नेमके 12 पडले वाजलेले असायचे महाराज। हा एकदा त्याच्या घरी गेला का, हा नेमका आनंदी कसा ते पाहण्यासाठी गेला, बायको बी हसते, नवरा बी हसते, अजिबात भांडण होत नाही, आमच्या घरात नुसती कटकट कटकट, बायको कटकट करते अजिबात, म्हणजे दिवसभर थकून येतो, बायको कटकट कटकट करते, तिथं जाते विचारते करते का यांच्या घरातून एवढा आवाज चांगला कसा काय येते, घरी जाते विचारते, चहा पाणी होते, विचारते महोदय आम्हाला सांगा तरी तुमच्या हसण्याचा आनंदी राहण्याचं नेमकं राज तरी काय आहे, ते म्हणाला काय नाही भाऊ म्हणे, मीनं जर लाटणं फेकून मारलं लागलं म्हणे तर मी हसतो म्हणे, हुकलं का म्हणे ते हसतो म्हणून आम्ही आनंदी आहे महाराज। विठ्ठला 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 विठ्ठला